तुम्हाला सुद्धा पालकाची तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला आहे का? अहो मग करा अशा पद्धतीची पालकाची भाजी. खूप छान टेस्टी आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. इथे 100 ग्रॅम पालक घेतलेली आहेत आणि ग्रेव्हीसाठी 1 वाटी टमाटर कट केलेला, 1 वाटी कांदा कट केलेला आहे आणि पालक चिरून घेतलेले आहेत बारीक, एकदम बारीक चिरायचे आहेत. आणि 1 चम्मच लाल तिखट, 1 पाव टेबलस्पून हळद, 1 चम्मच धनी पावडर, 1 चम्मच अर्धा गोडा चम्मच मसाला, ओवा क्रश केलेला, चवीपुरते मीठ आणि 4 चम्मच बेसन घालायचं आहे. कोरडंच छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर 2 चम्मच पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चम्मच तेल घातलेले आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत. तेल छान गरम झालेले आहेत. आता याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन होतपर्यंत हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. कोफ्ते टाकल्यानंतर लवकरच पलटवायचे नाहीत, नाहीतर मग फुटतात कोफ्ते. आता छान तळून झालेले आहेत, काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये. अशाच पद्धतीने आणखीन मी कोफ्ते तळून घेत आहेत. इथे कांदा आणि टमाटरची पेस्ट करून घ्यायची आहेत ग्रेव्हीसाठी. बघा किती छान कोफ्ते झालेले आहेत. आता इथे अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी, 1 तेजपत्ता, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 मोठी विलायची, छान कांदा टमाटरची पेस्ट घातलेली आहे. छान तेल सुटेपर्यंत होऊ दिलेलं आहे. नंतर 1 चम्मच धनी पावडर, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गोडा मसाला, 1 पाव टेबलस्पून हळद छान मिक्स करून घेतलेले आहेत. आणि जितकी ग्रेव्ही हवी त्यानुसार पाणी घालायचं आहे, गरम घालायचं आहे आणि 5 ते 6 उकळ्या येऊ द्यायचे आहेत. नंतर हे कोफ्ते घालून घ्यायचे आहेत. म्हणजे कोफ्ते जेव्हा आपण भाजी सर्व करतो तेव्हाच हे कोफ्ते रशामध्ये घालायचे आहेत, नाहीतर मग पाणी सोक करून घेतात, रसा मग कमी पडतो. आता छान पालक कोफ्ता करी तयार झालेली आहे. तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. ही भाजी अशी आहे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा.